नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या भटके कोकणी यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आम्ही आलो आहोत मीरा रोडला। आणि मीरा रोडला एक चांगलं हिडन लोकेशन आहे, तिथे आम्ही वन डे आमची पिकनिक म्हणू शकता, पण एक छोटीशी पार्टी मित्रांसोबत आम्ही प्लॅन केलेली आहे। आणि ही एक लोकेशन हिडन लोकेशन आहे, आणि तिथे आम्ही एक नदी पात्र आहे, आणि नदीच्या पात्राच्या साईडला एक छोटीशी जेवण स्वतः बनवून स्वतः तिथे पार्टी केली आहे मित्रांसोबत आम्ही अरेंज करणार आहोत। आणि तिथे स्विमिंग पण आहे, करायला भेटणार आहे आम्हाला। तर ह्या जागेचं नाव आहे चिन्ना रिव्हर। आणि जर भोवतालचा पूर्ण जर तुम्ही परिसर बघत असाल तर हा परिसर एक आपल्या बोरवली नॅशनल पार्कचा मीरा रोड साईडचा एक डोंगर माथा आहे, आणि तिथून ही नदी पूर्ण वाहून येते। आणि जर मुंबईमध्ये राहून जर असं जर लोकेशन कुठे भेटत असेल तर आणखीन काय पाहिजे। तर पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओमधला परिसर बघा, नदी बघा, आणि आमची पार्टीचा एन्जॉय करा। चला तर मित्रांनो, उशीर न करता भेटूया आमच्या लोकेशनवरती। आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। चिन्ना रिव्हरला येण्यासाठी आपल्याला घोडबंदर रोडने रिव्हर साईड रिसॉर्ट गाठावं लागतं, आणि त्याच रिव्हर साईड रिसॉर्टच्या साईडला एक गाव लागतो, आणि त्या गावातनं आपल्याला आपल्या पिकनिक स्पॉटला जाता येतं। जर गावकऱ्यांना तुम्ही विचारलं तर ते लोक तुम्हाला रस्ता सांगतात। रिक्षावाल्याला 200 रुपये देऊन अखेरकार रिव्हर साईड नदीच्या किनारी पोचलो। रिव्हर साईड रिसॉर्टच्या बाजूनेच आम्ही आमचा ट्रेक सुरू केला, आणि आमच्या लोकेशनवरती पोचायला आम्हाला 25 मिनिटं लागली। रॉनली वाट बघून ना फुल गावाची आठवण येते, काय बोलतो? हां यार, बघ ना, असं सेम असं वाटतं की आपण गावामध्ये कुठेतरी चाललोय, आता निघालोय आपल्या नदीला या वरती कुठे आपला आपण रोज हमेशा पार्टी करतो त्या जागेवरती, असंच वाटतंय बघ, सेम व्ह्यू। आणि इकडे बघशील ना बाजूला बघ, थोडीफार लोकांनी ना शेती पण केलेली आहे, म्हणजे आता पार्टीचा स्पॉट तो बघितलास का, आंब्याची बाग आहे, आणि इथे पण कंपाऊंड वगैरे ऑलरेडी कुंपण करून ठेवलेलं आहे, आणि साफ पण करून ठेवलं आहे थोडं साईडने। तर थोडे काजूची वगैरे पण झाडं दिसतात आतमध्ये। पण विचार केलास का तू मीरा रोड सारख्या जागेवरती तुला असं स्पॉट भेटेल? जबरदस्त जबरदस्त। तर चल तर आता पाय उचलते, आपलं पोरं तर खूप पुढे गेली आहेत, त्यांना पण पकडून ते कुठेतरी हरवतील। मित्रांनो, इथे बघा एक जुन्या गावाची आठवण, जी तुम्ही बघितलं असाल कोल्हापूर साईडला धनगरवाड्यामध्ये कारवीच्या झाडाला माती लावून एक छोटासा वाडा केलेला असतो, तर तशीच इथे काहीतरी एक अशी पद्धत दिसते जी जुनी लोक अप्लाय करायची आपल्या घरांना। एकदम खूप चांगलं वाटतंय, एकदम मातीचा एकदम कालवा करून याला लावलं आहे एकदम बांबूंना, आणि खूप एकदम छान अप्रतिम आहे। साईडला तुम्ही आता बघू शकता एकदम मस्त भात शेती, आणि इथे बघा भात एकदम मस्त पिकत आलेलं आहे, ऑलमोस्ट अजून तरी 15-20 दिवसांनी हे तयार होईल, आणि एकदम खूप छान वाटतंय। आणि या प्रॉपर्टीमध्ये या लोकांनी एकदम मस्त वेल मेंटेन ठेवलं आहे, झाडं आहेत, माड आहेत, केळीच्या बागा आहेत, आणि तिथे काका मस्तपैकी बसून आपलं डेली रोजचं काम पण करतायत। एकतर हा पाण्याचा बाटला आणि 20 मिनिटं चालणं, त्याच्यात तर माझी पूर्ण वाटच लागलेली, पण असं वाटत होतं की कधी एकदा मी लोकेशनला पोचतो। तर मित्रांनो, आता आम्ही आमच्या स्पॉटला पोचलेलो आहे, आणि ह्याच्या पहिलं पण आम्ही एक वेळा आलेलो इथे, पण तेव्हा आम्ही काही एवढं ब्लॉगिंग वगैरे काही चालू केलं नव्हतं। तर चला तुम्हाला दाखवतो इथला स्पॉट, एकदम मस्त जागा आहे। वांडरांचा आवाज ऐकलास का? हां, आणि हा बघा आला आपला स्पॉट।
आपला स्पॉट अजून थोडा पुढे आहे इकडनं. हां इथून थोडंसं क्रॉस करून last time तिथेच बसलेलो. हां आणि पाणी तर एक 20-25 मिनटं चालून मित्रांनो मी आमच्या पोचलोय स्पॉटला. आणि आमचे ऑलरेडी मंडळी इथे हजर आहेत, ते थोडं पुढे लवकर आलेले. आणि हा आमचं एकदम मेन लोकेशन आहे. इथेच आम्ही चूल करणार आहे, जेवण बनवणार आहे. आणि ह्या पाण्याचा बाटल्या उचलून माझी तर वाट लागली आहे एकदम घामाघूम. पोचताच पोटाच्या सोयीची तयारी सुरुवात केली आणि रोमिओने मस्त मातीने तो पूर्ण घासून घेतला, कारण आम्ही साबणच आणायला विसरलेलो. टोप धुवून झाल्यावरती चिकन थोडं आतमध्ये जाऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं प्लॅन केलं. आणि ते काम रोमिओने उत्तम पद्धतीने पूर्ण केलं. पाणी खूप आणि साफ. बाकीच्या लोकांना लाकडं आणण्यासाठी, कोणाला कांदा कापण्यासाठी असं काम सर्व वाटून दिलेलं. तर मित्रांनो आता आमचं चिकनचं एकदम मॅरिनेशन चाललं आहे. आणि आमचा आज शेफ आहे मिस्टर रोमिओ. बघा एकदम शिद्दतमध्ये काम करतोय. जरा चेहरा तरी दाखव. चेहरा तुझा डोळे भरून पाहिल्या विना रे. शेफ एकदम घुसलेला आहे एकदम. आज चिकनचा एकदम तडका तुफान होणार आहे. ए कुठे भेटली लाकडं? वरती नदीमध्ये. मित्रांनो ही लाकडाची मोळी आहे आणि ती आता मी घेऊन चाललं आपलं जेवण बनवण्याच्या कामाला येईल. आणि याच्यामध्ये असं आहे की ही सुकलेली लाकडं आहे नदीमध्ये, कारण पाणी बघता पाणी खूप जास्त आहे. पण एवढी सुकं लाकडी भेटणं खूप मुश्किल होतं, पण आम्ही काढली शोधून. ही आमची एक गावाची पद्धत आहे. जर टोप जेवण करताना म्हणजे लाकडाच्या चुलीवर आम्ही जेवण करतो गावी पण. आणि टोपाला जर असं ह्याला तामण बोलतात. आता पूर्ण शुद्धमध्ये काय बोलतो एवढं मला माहिती नाही. राप काढणे म्हणतात. शेप टोप काळा होत नाही ॲक्च्युली. तर हे रिझन आहे, टोप एकदम काळा होत नाही लाकडाच्या आगीमुळे, म्हणून असं काढलं जातं. आणि आईकडनं शिव्या पण कमी पडतात. हां आणि आईकडून शिव्या पण कमी पडतात. एकदम नॉर्मल एकदम परफेक्ट बोलला. तर ह्याला थोडा वेळ सुकत ठेवूया उन्हामध्ये. तर बघा शेफ आमचा आता काय बोलतो, पुढची प्रोसेस काय आहे ती. सर्वांनी आम्ही बसून जेवणावरती आडवा हात मारला, गप्पा केल्या, गोष्टी केल्या आणि पाण्यामध्ये मजा करण्यासाठी आम्ही उतरलो.
पाणी एवढं चिल्ड आहे ना आणि एवढं क्लीन वॉटर, गावाकडची आठवण येते, फुल गावाकडची आठवण. तर मित्रांनो आता रात्र झालेली आहे आणि आता घरी निघायचा वेळ झालेला आहे ऑलमोस्ट. आता आज दिवसभर आम्ही खूप मजा केली. नदीकाठी बसून जेवण बनवलं, मित्रांसोबत आंघोळ पण केली आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाच असाल. जर तुम्हाला गावाकडची जर एक फिलिंग पाहिजे असेल तर नक्की या चिन्ना रिव्हरला भेट द्या. या स्पॉटवरती एकदम आयसोलेट जागा आहे, एकदम शांतीवाली. हा व्हिडिओ बघून तुम्हाला पण जर तुमच्या मित्रांसोबत अशीच पार्टी प्लॅन करावीशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत लगेच शेअर करा. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीतच तर खरी मजा आहे.